नमस्कार. म्हणजे प्रत्येक जण आपण मोठी स्वप्न पाहतो, मात्र ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी तितकेच कष्ट घ्यावे लागतात. MEA अर्थात मराठा एंटरप्रेन्योर असोसिएशन प्रत्येक मराठा व्यावसायिकाची तीच मोठी स्वप्न पूर्ण करण्यासाठी काम करत असतं. आणि म्हणूनच याही वर्षी MEA इंटरनॅशनल बिझनेस एक्स्पो आयोजित करत आहे. आणि या अभिमानास्पद प्रवासाचा भाग म्हणजे आज आपल्यासोबत एक अशी लीडर उपस्थित आहे जिने 1000 पेक्षा जास्त लीडर्स घडवलेत. आज आपल्यासोबत आहेत बी लीडर्सच्या फाउंडर पौर्णिमा सेजाळ मॅम. हॅलो मॅम, नमस्ते. नमस्ते. स्वागत आहे तुमचं. मला विचारायचंय की बी लीडर्सची स्थापना कशी झाली आणि कसा सुरू झाला तुमचा हा बिझनेसचा प्रवास? ओके, तर बी लीडरची स्थापना एक 5 वर्षापूर्वी झाली. त्याच्या आधी मी कॉर्पोरेटमध्ये जॉब करायचे आणि आय वॉज अ प्रोजेक्ट मॅनेजर इन IT कंपनी. आणि तिथे समहाव मला असं वाटत होतं की माझं पोटेन्शियल यूज नाही होत आहे, मला अजून खूप काहीतरी करायचं आहे. आणि म्हणून मग मी शिफ्ट झाले व्यवसायाकडे. आणि वेन आय स्टार्टेड विथ द बिझनेस, बिकॉज मला जॉबची पार्श्वभूमी होती, त्यामुळे बिझनेस फार इझिली मला पुढे पुढे नेता आला, कारण तो एक्सपिरियन्स माझ्याबरोबर होता. तो साधारण एक 5 वर्षापूर्वी आपण हे चालू केलं. पण एक लीडर्स घडवणं हे कुठून आलं? म्हणजे कसं काय हे सुचलं की आपल्याला हेच करायचं, हाच बिझनेस करायचा? ओके, सो ॲज आय सेड की मी कॉर्पोरेटमध्ये होते, तर तिथे प्रोजेक्ट मॅनेजर असताना माझ्या हाताखाली 50-60 लोक होती. तर तिथे आम्ही टेक्निकल स्किल्स खूप छान पद्धतीने करायचो, पण आम्हाला कोणी लिडरशिप किंवा मॅनेजरल स्किल्स कधीच शिकवल्या नाही. आणि आम्ही ऑन जॉब खूप गोष्टी शिकलो. तेव्हा कुठेतरी वाटलं की ह्याचं जर आम्हाला कोणी शिक्षण दिलं असतं तर त्याचा आम्हाला खूप फायदा झाला असता. सो तेव्हा डोक्यात आलं की जर आपण कधीतरी ट्रेनिंग कोचिंगमध्ये गेलो तर आय वुड स्टार्ट विथ द लिडरशिप ट्रेनिंग ओनली. ओके, मग आता तुम्ही पर्सनली लिडरशिपचे ट्रेनिंग देता, म्हणजे पर्सनली एका व्यक्तीला, की आपण कंपनीमध्ये सुद्धा प्रोव्हाइड करतो आपल्या ज्या काही सर्व्हिस? ओके, सो आपले 2 टाईपचे ट्रेनिंग असतात. एक आहे कॉर्पोरेट्सला, दॅट इज IT कंपनीज, मॅन्युफॅक्चरिंग कंपनीज, ह्यांच्या नेक्स्ट इन लाईन लीडर्स किंवा मॅनेजर्स ह्यांना आम्ही ट्रेनिंग देतो. प्लस आपण ऑन्टरप्रेनर्सला सुद्धा ट्रेनिंग देतो. दॅट इज डन थ्रू अ प्रोग्राम कॉल्ड ट्रान्सफॉर्मेशन लीडर प्रोग्राम. आणि आतापर्यंत आपण असे किती सेशन्स केलेले आहेत, किती काम याच्यामध्ये झालेलं आहे? सो आतापर्यंत साधारण एक 600+ सेशन झालेत माझे, आणि एक 1000+ पार्टिसिपंट्स वी हॅव ट्रान्सफॉर्म देअर लाईफ्स. ओके, आणि ह्या पूर्ण जर्नीमध्ये असा कुठला टर्निंग पॉइंट होता जिथे तुम्हाला तुमच्या बिझनेसमध्ये किंवा तुमच्या लाईफमध्ये एक चांगला बदल झाला असं वाटतं? ओके, सो टर्निंग पॉइंट हाच म्हणेल मी की जेव्हा मी कॉर्पोरेट्समध्ये होते तेव्हा ती कुठेतरी कमी जाणवत होती, आणि दॅट वॉज व्हॉट इन्स्पायर्ड मी की मी आता काहीतरी नवीन करायला पाहिजे किंवा आय शुड डू समथिंग डिफरंट. आणि मग मी हे चालू केलं. आणि त्याच्यामध्ये असं कुठेतरी जाणवलं की कॉर्पोरेटमध्ये हे खूप गॅप्स आहेत, जिथे की तुम्हाला मॅनेजर बनवलं जातं पण तुम्हाला लिडरशिप स्किल्स कोणी शिकवत नाही. तुम्हाला फक्त प्रोसिजर ओरिएंटेड गोष्टी माहिती असतात. मग तुम्हाला टीम कशी मॅनेज करायची, क्लायंटशी कसं बोलायचं, वेंडर्सला कसं हँडल करायचं, ह्या गोष्टी तुम्हाला कोणी शिकवत नाही. मग कुठेतरी वाटलं की ह्या गॅपला आपण भरून काढलं पाहिजे, अँड सो ऑल दीज वी आर टीचिंग. खरं तर ह्या क्षेत्रामध्ये असे अजून ट्रेनर्स आहेत जे शिकवतात लोकांना, तर त्यांच्यामध्ये आपल्यामध्ये असं काय वेगळेपण आहे? येस, व्हेरी गुड क्वेश्चन. सो असे भरपूर जण आहेत, अशा भरपूर कंपनीज आहेत किंवा ट्रेनिंग इन्स्टिट्यूट्स आहेत जे ह्या टाईपचे ट्रेनिंग घेतात. सो डिफरन्स जर म्हणता येईल तर वी प्रोव्हाइड व्हॅल्यू. ना हाऊ डू वी प्रोव्हाइड व्हॅल्यू? कारण आमचे जे ट्रेनिंग्स असतात दोज आर नॉट वन साईज फिट ऑल. दोज आर कस्टमाइज ट्रेनिंग्स विच वी डिलिव्हर ॲज पर द रिक्वायरमेंट ऑफ द ऑर्गनायझेशन. म्हणजे त्या ऑर्गनायझेशनला ज्याची गरज आहे त्याच्याप्रमाणे आम्ही ते कस्टमाइज ट्रेनिंग बनवतो. आणि आमचे ट्रेनिंग जसे 1 किंवा 2 दिवसाचे नसतात, ते 3 महिने, 6 महिने, इव्हन वर्षभर चालतात. आमच्याकडे काही क्लायंट्स असे आहेत जे 2, 2.5-3 वर्षापासून आमच्यावर काम करतात. नाव ॲज गुड ॲज आम्ही त्यांचे कन्सल्टंट झालो. सो इट रिक्वायर्स टाईम, आणि सिन्स वी आर गिव्हिंग व्हॅल्यू, डेफिनेटली वी आर डिफरंट इन द मार्केट. ओके, आणि या पूर्ण जर्नीमध्ये MEA सोबत तुम्ही केव्हापासून आहात? MEA सोबतचा एक्सपिरियन्स कसा आहे? MEA सोबतचा एक्सपिरियन्स खूपच छान होता माझा. म्हणजे मी MEA सोबत 1-1.5 वर्षापासून आहे, फार काळ नाही झालेला. पण ह्या 1.5 वर्षात MEAने मला भरपूर काही दिलं. एक छान प्लॅटफॉर्म. MEA जॉईन करायचा उद्देश हाच होता
बिझनेस हा डोक्यात कधीच नव्हता. मला माझ्या कम्युनिटीसाठी काहीतरी करायचं होतं. दॅट वॉज द ओनली पर्पज आय जॉईन MBA. आणि जेव्हा MBA मध्ये आले तेव्हा काही प्रोग्राम्स मला मिळाले जिथे जेणेकरून लाईक इन्स्पिरेशनल मोटिवेशनल टॉक्स विच आय यूज टू कंडक्ट, आय डू कंडक्ट नाव ऑल्सो. सो त्याच्यातनं खूप लोकांच्या ओळखी झाल्या, खूप चांगले लाईक माइंडेड लोक भेटत गेले. वुमन्स विंग असेल किंवा बाकी झोन मीटिंग्स असतील तिथेही काम करण्याची संधी मिळाली आणि एक्सपिरियन्स खूप छान. मॅम, MEAचा जो इंटरनॅशनल बिझनेस एक्सपो आहे तर तिथे तुम्ही स्टॉल बुक केलाय, तर इतर उद्योजकांना काय सांगाल? सो इतर उद्योजकांना हेच सांगेल की MBAच्या बद्दल जो विश्वास आहे, जी आम्हाला अभिमान आहे MBAचा, त्या अंतर्गत आम्ही ते स्टॉल जो आहे तो बुक केले आहे. माझ्या स्टॉलचा नंबर आहे B89 आणि माझी एकच सगळ्यांना विनंती आहे की MBA इंटरनॅशनल बिझनेस एक्सपो 2026 याला सगळ्यांनी भेट द्यावी. भेटच नाही तर तिथे सगळ्यांनी स्टॉल बुक करावा आणि लेट्स मेक दिस इव्हेंट अ वंडरफुल इव्हेंट अँड अ सक्सेसफुल. थँक्यू.